राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, मंचावर उपस्थित असलेले आपले सन्माननीय आमदार संदीपजी जोशी, आशिषजी देशमुख, मेश्राम साहेब, या ठिकाणी उपस्थित श्रावणजी हर्डीकर, विपिनजी इटनकर, नैना गुंडे मॅडम आणि विशेषतः या विभागाचे सचिव श्री अनूप कुमार यादवजी, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या लाभार्थी भगिनींनो, मला अतिशय आनंद आहे की पिंक ई रिक्षा ही जी योजना महिला व बाल विकास या विभागाच्या माध्यमातून आपण घोषित केली होती, आज नागपूरमध्ये त्याचं पहिल्या टप्प्याचं वितरण हे आपण करतो आहोत. मी आमच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई आणि राज्यमंत्री मेघनाताई आणि तसेच सचिव अनूप कुमार यादव या तिघांचे अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी राबवली. आणि आता जसं आदितीताईंनी सांगितलं की 1100 अर्ज आलेले आहेत आणि एकूण भविष्यामध्ये नागपुरामध्ये 2000 आमच्या भगिनींना पिंक ई रिक्षा आपण देणार आहोत. पिंक ई रिक्षा देण्याच्या पाठीमागच्या 2 भूमिका आहेत. एक, महिला सशक्तीकरणाचा जो आमचा अजेंडा आहे त्या अजेंड्याचा भाग म्हणून जशी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली तशीच ही पिंक ई रिक्षाची योजना देखील आपण सुरू केली. त्यातनं आमच्या बहिणींना आपल्या पायावर उभं राहता आलं पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि त्याचसोबत महिलांना, विशेषतः ज्या कामकाजी महिला आहेत यांना प्रवास करताना सेफ वाटलं पाहिजे, सुरक्षित वाटलं पाहिजे, त्या दृष्टीने त्यांना एक अतिशय सेफ ऑप्शन म्हणून आमच्या भगिनीच ज्या रिक्षा ऑपरेट करतात अशा रिक्षा त्या ठिकाणी जर वापरता आल्या तर अनेक वेळा जी काही एक मनात भीती असते किंवा सुरक्षिततेच्या संदर्भात एक प्रश्न असतो तो राहणार नाही. याही दृष्टीनं ही रिक्षा अत्यंत महत्वाची आहे. ही देखील अतिशय आनंदाची बाब आहे की ही रिक्षा जीपीएस एनेबल्ड आहे. ही ई रिक्षा असल्यामुळे कुठलंही प्रदूषण करणार नाहीये. याला गुलाबी रंग दिला असल्यामुळे ही याचा वेगळेपणा हा उठून दिसणार आहे. त्यामुळे महिलांद्वारा महिलांकरता संचलित अशा प्रकारची रिक्षा, याचा अर्थ याच्यामध्ये पुरुषांनी बसू नये असं नाही आहे, सगळ्यांकरताच आहे, पण प्रामुख्याने महिलांकरता सेफ्टी म्हणून आपण ही जी काही ई रिक्षा आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. आणि आज मेट्रोसोबत देखील एक करार होतोय ज्यामुळे मेट्रो स्टेशन्सवर फीडर सर्व्हिस म्हणून या ई रिक्षा त्या ठिकाणी ठेवता येतील. त्यातनं एक ॲश्युअर्ड अशा प्रकारचं रोजगार हा आमच्या भगिनींना या माध्यमातून मिळेल. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगला हा कार्यक्रम आहे. आणि आदितीताईंनी जे सुचवलं की पर्यटनाच्या स्थळांवर किंवा इतरही ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या फीडर सर्व्हिसेसची आवश्यकता आहे तिथे पिंक ई रिक्षाला प्राधान्य देण्यात यावं, तर मी निश्चितपणे तशा प्रकारच्या सूचना या परिवहन विभाग असेल किंवा पर्यटन विभाग असेल या दोन्ही विभागांना देईल. आणि अशा सगळ्या ठिकाणी पिंक ई रिक्षांना आपण निश्चितपणे एक प्रकारे प्राधान्य कसं देता येईल हा प्रयत्न करू. आज आमच्या ज्या भगिनींना पिंक ई रिक्षा मिळत आहेत त्यांचं सर्वांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. चांगल्या प्रकारे जसं तुम्ही घर संसार चांगला चालवता तशी रिक्षाही चांगली चालवा, सेफली चालवा, सगळ्यांना सुरक्षित ठेवा आणि चांगल्या प्रकारचा व्यवसाय करून आपल्या संपूर्ण कुटुंबाला हातभार लावा, अशा प्रकारच्या शुभेच्छा आमच्या या सगळ्या बहिणींना मी देतो. आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये महिला व बाल विकास विभागाने आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून आपल्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे की लाडक्या बहिणींना आता ई पिंक रिक्षा योजनेचा देखील लाभ घेता येणार आहे. तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर आता तुम्हाला या योजनेचा सुद्धा लाभ घेता येणार आहे. आपण बघू शकतो की ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरलेले होते ते सर्व महिला उज्ज्वला योजनेसाठी पात्र झाले. म्हणजेच त्यांना जे पैसे होते गॅसची सबसिडी, लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना गॅसची सबसिडी सुद्धा त्यांना मिळालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आता ई पिंक रिक्षा योजना
महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवलेली सर्वात महत्त्वाची राज्यामधली योजना म्हणजेच महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे जी योजना राबवली गेली तिचं नाव होतं ई पिंक रिक्षा योजना. ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. तुम्ही तुमचं समाज व बाल कल्याण विभागाचं जे ऑफिस आहे म्हणजेच महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे समाज व बाल कल्याणचं जे ऑफिस आहे त्यामध्ये तुम्ही ऑफलाईन हा फॉर्म भरू शकता. त्यामध्ये तुम्हाला काही डॉक्युमेंट त्यामध्ये सबमिट करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला ही रिक्षा भेटणार आहे. आपण याचा व्हिडिओसुद्धा आधी बनवलेला आहे. सविस्तर माहितीसुद्धा त्या व्हिडिओमध्ये दिलेली होती. तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. कारण तुम्ही जर या योजनेचा अजूनपर्यंत लाभ घेतला नसेल तर नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला पिंक रिक्षा मिळणार आहे. रिक्षा गुलाबी असल्याने तिचं नाव ई पिंक रिक्षा योजना आहे. ई पिंक म्हणजेच काय तर ही इलेक्ट्रॉनिक असणार आहे. म्हणजेच कुठलंही प्रदूषण न करता बॅटरीवर चालणारी ही रिक्षा असणार आहे. जेणेकरून तुम्ही याला चार्जिंग करू शकतात आणि या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकतात. म्हणजेच प्रदूषण रहित हे असणार आहे. कुठलंही प्रदूषण होणार नाही आणि कुठलाही खर्च तुम्हाला लागणार नाही. आधी ज्या महिलांना रिक्षा भेटलेल्या होत्या ते पेट्रोलवर चालणाऱ्या होत्या. म्हणजेच त्या थोड्या खर्चिक होत्या परंतु फ्रीमध्ये सुद्धा त्या महिलांना भेटलेल्या होत्या. परंतु त्यापेक्षा जास्त सोयीस्कर ही योजना असणार आहे आणि त्या अंतर्गत राबवणाऱ्या ह्या रिक्षा असणार आहे. तर नागपूरमध्ये मुख्यमंत्री यांनीही भाषण दिलेलं आहे आणि त्यामध्ये ज्या महिला आहेत ज्या पात्र ठरलेल्या आहेत त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना रिक्षा ह्या वाटलेल्या आहेत. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तिथल्या जिल्ह्यामध्ये जाऊन तुम्हाला समाज व बाल कल्याण विभागाचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तिथे ऑफलाईन हा फॉर्म मिळतो. तिथून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. काही डॉक्युमेंट तुम्हाला त्यामध्ये विचारतील ते डॉक्युमेंट तुम्हाला तिथे सादर करायचे आहे. तुम्हाला जर ही माहिती कुठल्याही प्रकारे काहीच माहीत नसेल तर आपला जो जुना व्हिडिओ आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या. जेणेकरून तुम्हाला तिथे जाताना कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही. तसेच महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे महिलांसाठी अनेक योजना ह्या राबवल्या जातात. त्या योजनांची माहिती देखील तुम्हाला त्या ऑफिसमध्ये भेटून जाईल. त्यामध्ये एक चार्ट दिलेला आहे. त्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी ज्या नवीन योजना राबवलेल्या आहेत त्या योजनांची संपूर्ण माहिती तिथे तुम्हाला दिसून जाईल. जसं की झेरॉक्स मशीन योजना असो किंवा शिलाई मशीन योजना या संपूर्ण योजना त्या अंतर्गत येणार आहेत. जेणेकरून तुम्ही यांचा पुरेपूर फायदा घेऊ शकतात. आणि महिला व बचत गटामार्फत सुद्धा या योजनांचा लाभ महिलांना दिला जातो. जर तुम्ही खेडेगावामध्ये राहत असाल तर तुम्हाला तिथे सुद्धा ही माहिती मिळून जाईल की तुम्ही हा फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, कोणते डॉक्युमेंट सबमिट करायचे. महिलांना बचत गटामार्फत देखील नवीन योजनांचा लाभ आता देखील राज्य सरकारमार्फत देण्यात येतो आहे. त्यासाठीच अजून कुठलीही नवीन योजना आली तर त्याची संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईबसुद्धा केलेलं नसेल तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि सोबतच लाडक्या बहिणींचा जर तुमचा हप्ता बाकी असेल म्हणजे आता 10व्या हप्त्याची जी तारीख आहे ती मंजूर झालेली आहे आणि उद्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करायला सुरुवात होणार आहे. निधी वितरणाचा कार्यक्रम देखील लवकरच आपटणार आहे. त्यानंतर प्रत्येक महिलेच्या खात्यावरती ही रक्कम देखील वाटप केली जाणार आहे. अर्थसंकल्पामध्ये जी रक्कम आहे ती वेगळी काढण्यात आलेली आहे आणि बजेटमध्ये सुद्धा हे सादर करण्यात आलेलं आहे की 45,000 कोटींचा जो चेक आहे त्यावरती सही झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला आता 10वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. आकाजीच्या सणानिमित्त प्रत्येक बहिणीला हे पैसे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता काही दिवसांचीच वाट बघायची आहे जेणेकरून तुमचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. उद्यापासून ही प्रोसेस सुरू होणार आहे. येत्या 5 ते 6 दिवसामध्ये संपूर्ण महिलांना जे पैसे आहे ते मिळून जाणार आहे. म्हणजे येत्या 31 तारखेच्या अगोदरच तुम्हाला हा हप्ता मिळून जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला अजून कुठलीही अपडेट पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करून ठेवा.